अहिल्या, आज आदित्य आणि पारूकडे बघून मला आपले दिवस आठवले ग. म्हणजे बघ ना, इकडे पारूचं स्वप्न पूर्ण व्हावं याकरता तिची ऑर्डर आदित्यने स्वतः पूर्ण केली, आणि तिकडे आदित्यचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून पारू परीक्षा देते. हे सगळं बघून ना मला असं वाटायला लागलं की आपल्यासारखंच त्यांचा संसारही बहरत राहणार आहे. बघ ना, आपणही कठीण प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले असायचो. तसंच हे दोघं सुद्धा एकमेकांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहेत. बघ ना, ज्याप्रमाणे आपण सुद्धा एकमेकांना जपत, समजून घेत, परिस्थितीशी सामना करत, एकमेकांना साथ देत पुढे जात राहिलो. आणि या सगळ्या प्रवासात या स्कूटरने आपल्याला खूप मोठी साथ दिली. अगं, म्हणून तर हा सगळा प्रवास सुखाचा झाला ना. खरे, ही आपल्या प्रवासाची पहिली साक्षीदार आहे. म्हणून तर आपण त्यानंतर किती गाड्या घेतल्या, पण ही कायम खास राहिली आणि कायम आपल्या सोबत राहिली. आणि इतकी वर्ष झाली तरी अजूनही ही आपल्या सोबत आहे. अहिल्या, ही स्कूटर आपण गेल्यानंतर सुद्धा इथेच असणार आहे. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे मी ठरवलंय की ही स्कूटर आता आपण आपल्या पुढच्या पिढीच्या हाती सुपूर्द करावी. पुढच्या पिढीनं त्यांच्या प्रवासाची सुरुवात या स्कूटरच्या साक्षीनं करावी असं वाटतंय मला. अहिल्या, मी ही स्कूटर आदित्य आणि पारूला भेट म्हणून देणार आहे. नाही आहे श्रीकांत, अजिबात नाही. मी तुला आधीच सांगून ठेवते, हे मला अजिबात पटलेलं नाही आणि तू ह्यातलं काहीही करणार नाहीयेस. तुला माहितीये ही स्कूटर आपल्यासाठी किती स्पेशल आहे. आणि ही फक्त स्कूटर नाहीये, ही आपल्या नात्याच्या प्रवासातली सगळ्यात मोठी आठवण आहे. आणि म्हणूनच मला ही आठवण आपल्या पुढच्या पिढीला द्यायची. आदित्यचं आणि पारूचं नातं सुद्धा आपल्या नाते इतकंच मजबूत आणि खंबीर असायला हवंय. आणि त्यासाठीच मी ही स्कूटर त्यांना भेट द्यायची असं ठरवलंय. ठीक आहे, तू ठरवलंच आहेस तर मी काय म्हणणार, नाही का? अगं, आता तू ठरवलंयस म्हटल्यावर तू माझं ऐकणार आहेस का? हल्ली तसंही माझं म्हणणं ह्या घरात कुणाला पटतं? हल्ली तू जे म्हणतोस, तू जे ठरवतोस तेच तर होतं. अहिल्या, ठीक आहे, करा, हवं ते करा. अहिल्या, असं आहे, तुला तर माहितीये अहिल्या आत्ता रागावली आहे, पण तुझ्यासाठी आदित्य आणि पारूच योग्य आहेत हे तिला सुद्धा पटलं असणार आहे.